नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी पोलीस स्टेशनच्या परिसरात रसायन वापरून देशी दारू तयार करण्यात येत होते. आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू बनविण्याचा कारखाना सुरू होता. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत जेसीबी मशीनच्या सहाय्याने कारखाना उद्ध्वस्त केलाय. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील कोयाळी रोड येथील कंजारफाट वस्ती परिसरात देशी दारू बनविण्याचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी छापा टाकून गुन्हे शाखा क्रमांक 3 पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा घातक कारखाना चालवणारी महिला मोरवती राजपूत हिच्या विरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक भागात बिरदवडी येथील मदरसन ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड बिरदवडी तालुका खेड या कंपनीचे केमिकल मिश्रित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. या भागात कंपनी सुरू होऊन 1 वर्ष झाले आहे. या भागातून जाताना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा त्रास होत आहे. सदर कंपनीने उघड्यावरती सांडपाणी सोडले असल्याने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. चाकण शिक्रापूर रोडवरील कडाचीवाडी हद्दीतील फॉरेस्टजवळ एका लाकडाच्या वखारीत नवाब अली कुर्ला राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार कडाचीवाडी या इसमाने सापाची पूर्ण माहिती नसताना देखील घोणस जातीचा साप हाताने पकडला व तो साप त्याने गळ्यात घातला. त्यानंतर मच्छरदानीमध्ये भरला. तेथील स्थानिकांनी व्हिडिओ काढून स्थानिक सर्पमित्रांना पाठवले. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर व्यक्तीच्या हाताला सापाने चावा घेतल्यानं त्याचा हात सुजला असल्याचं लक्षात आलं. त्याला तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तेथून पुढे त्याला YCM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पत्रकार व सर्पमित्र प्रफुल्ल टंगसाळे यांनी सांगितले. हा त्याचा हे हाताला घोणस चावलेला आहे आणि हा ड्राय आहे आणि आता त्याने घोणस पकडून आतमध्ये ठेवलेला आहे, परंतु त्याला बाईट जबरदस्त झालेला आहे. खेड तालुक्यातील भामचंद्र लेणी येथील मंदिर राज्य पुरातत्व खात्याने ताब्यात घेऊन विकास करण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. मात्र प्राथमिक उद्घोषणा करून त्यावर सूचना आणि हरकती घेऊन पुढील कार्यवाही करणे आवश्यक असताना पुरातत्व विभाग उदासीनता दाखवत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. या ठिकाणी साहसी पर्यटन म्हणून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. ज्या काही सुविधा आहेत त्या असून नसल्यासारख्या असल्याचे पर्यटक सांगतात. जे भक्त या ठिकाणी येतात त्यांनी भामचंद्र डोंगर पोखरला जात असून या ठिकाणी चांगला नियोजनपूर्वक विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. विशाल गार्डन चाकण येथील युवक कुमार प्रतीक खानू पुजारी यांनी सैन्य दलाचे भरती प्रशिक्षण पूर्ण केले असून पुढील आठवड्यात त्याची सैन्य दलात पोस्टिंग भटिंडा पंजाब या ठिकाणी होणार आहे. ढोलताशाच्या गजरात त्याची मिरवणूक काढण्यात आली. विशाल गार्डन सोसायटीमधील शेकडो नागरिकांनी यावेळी हजेरी लावली. अग्रेसर होते आणि अशा वेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन चाकण या ठिकाणी औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजद्वारे एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. ड्रिलमध्ये गॅस गळतीच्या परिस्थितीची नक्कल करून परिस्थितीला प्रभावीपणे प्रतिसाद आणि नियंत्रण कसे करावे हे प्रात्यक्षिक करण्यात आले. आणीबाणीची तयारी आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या आळंदीत इंद्रायणीमध्ये वारकरी पवित्र स्नान करत असतात. परंतु नदी फेसाळल्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. इंद्रायणी नदीत पांढरी शुभ्र मोठमोठे बर्फासारखे तुकडे पाण्यावर तरंगत आहेत. मागील काळात प्रशासनामार्फत काही पावलं उचलण्यात आली होती, परंतु नदीची अवस्था जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यासह खेड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून रखडल्या. लोकसभा आणि आता नुकतीच विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर पुणे जिल्हा, जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडतील असा अंदाज लावण्यात येत होता. राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असं वक्तव्य केल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं. यात महायुतीनं मोठा विजय मिळवला. महायुतीसाठी सध्याचं वातावरण पोषक मानलं जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील असा अंदाज व्यक्त केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याने याला आता दुजोरा मिळालाय. त्यामुळे इच्छुकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या. मागील काही वर्षांपासून खेड तालुक्यातील जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. मात्र प्रत्यक्षात 4 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत सकारात्मक संदेश दिले. खेड तालुक्यात मात्र आमदार बाबाजी काळे यांच्या विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. खेड तालुक्यात महाविकास आघाडीसाठी फेव्हरेबल वातावरण असल्याचा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच याचा फायदा उचलून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे महाविकास आघाडीकडून नियोजन सुरू होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विजयामुळे आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत काँग्रेस, शिवसेना म्हणजेच ठाकरे गट आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. खेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसात महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी पुन्हा एकदा त्याच ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पदरी आलेले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून पुन्हा आपली ताकद लावून देण्याचे जोरदार प्रयत्न होणार असल्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर देखील राज्यातील सत्तेच्या माध्यमातून पुन्हा बाजार समिती विरोधकांकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठे प्रयत्न झाल्याची तालुक्यात चर्चा आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं खेड तालुक्यात आहे. त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिकात गेल्या काही वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांना पायाभूत सेवा मिळवण्यापासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे नागरिकांकडूनच निवडणुका घेण्याची मागणी आता होऊ लागली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इच्छुक उमेदवार आपल्या भागात प्रचार करतात. त्यासाठी त्यांना आतापर्यंत लाखो रुपये खर्च करावे लागले. काही केल्या निवडणूक जाहीर होत नसल्यानं तसंच खर्च वाढत चालला असल्यानं अनेकांनी आपल्या तलवारी मॅन केल्या होत्या. मात्र आता शांत झालेले इच्छुक उमेदवार भावी नगरसेवक म्हणून जनतेच्या कल्याणासाठी आणि विकास कामांसाठी आपणच कसे योग्य आहोत असा दावा करत स्वतःची ताकद दाखवायला त्यांनी आता सुरुवात केली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना होण्याची सुद्धा शक्यता आहे. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं जात होतं. मात्र न्यायालयाचा निकाल लागला की निवडणूक आयोगानं प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका प्रशासनाला वेगानं काम करावं लागणार आहे. प्रशासनाला आयोगाचा आदेश मानून दिलेल्या वेळेत काम करावंच लागणार आहे. खेडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रत्येकी 1 जागा वाढवण्याची सुद्धा शक्यता आहे. दरम्यान चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना सुद्धा गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. 3 नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी चिंचवड महापालिकेनं शासनाला दिलाय. त्यातच आता गुन्हेगारी घटनांनी भयभीत करणारी तळेगाव दाभाडे पालिका खेड तालुक्यातील प्रस्तावित महापालिकेत घुसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा चर्चा आहे. शासनानं अशी महापालिका नागरिकांचा विरोध डावलून लागल्यास वेगळंच चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील काळूस येथे केपीएल क्रिकेटचे पर्व 4 हे उत्साहात पार पडले. या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक गणेश आरगडे ए टीम, तृतीय क्रमांक श्री काळेश्वर क्रिकेट क्लब गावठाण, द्वितीय क्रमांक गणेश आरगडे बी टीम तर प्रथम क्रमांक हा के टीम फायटर्स वाटेकरवाडी यांनी मिळवला आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर दवणेमळा, बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने MIDC मधील काही भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रहदारी एकेरी केली आहे. मात्र त्याचा अन्य भागावर मोठा विपरीत परिणाम होत असल्याची स्थिती समोर येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे चाकण या ठिकाणी इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आठवडे बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे व इतर खाद्यमाल विक्रीसाठी आणला होता। तो मोठ्या प्रमाणात महिला व नागरिकांनी खरेदी केला। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाळद येथे सुरकुंडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे 38 लाखांचे काम सुरू करण्यात आले आहे। तसेच वाळद येथे स्मशानभूमी व दशक्रिया शेड उभारणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भगवान पोखरकर, सरपंच मनोहर पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले। राजगुरुनगर येथे साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी साईबाबांच्या पादुकांचे दुपारी शहरातून वाजत गाजत चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात आगमन झाले। सायंकाळी प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। खेड तालुक्यात यशवंतराव कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात तालुकास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात पार पडल्या। पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी येत असतात, त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना काय सांगितले पाहूया। पेरणे फाटा आणि आपले शिक्रापूर हद्दीमध्ये विजयस्तंभाचा शोभायात्रा साजरा केला जातो, साधारणतः 31 आणि 1 तारखेला। यामध्ये मी सर्व आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की या 2 दिवशी शक्यतो पुण्याकडे जाणाऱ्या 31 तारखेला संध्याकाळी आणि 1 तारखेला माघारी हा रिटर्न वॉक येत असतो। यावेळेस पुण्याकडे जाण्याचं शक्यतो आपण टाळावं आणि पोलिसांना सहकार्य करावं। आम्ही ठिकठिकाणी डायव्हर्जन पॉईंट तयार केलेले आहेत। जसं की मुंबईहून येणारं जे नगरला जाणारं ट्रॅफिक आहे, मुंबईहून ज्या व्यक्तींना नगरला जायचं आहे त्यांनी मुंबईवरून सरळ खेड मार्गे आळेफाटा आणि आळेफाट्याहून मुंबईला जायचं प्रयत्न करावा। ज्यांना नगरहून मुंबईला जायचं आहे त्यांनी आळेफाटे मार्गेच मुंबईला जावं। अशा प्रकारचे आम्ही डायव्हर्जन पॉईंट तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याच्यासाठी आम्ही गेले 1 महिन्यापासून तयारी करत आहोत। गेल्या वेळी आमच्या अडीअडचणी आल्या होत्या, शिवरायदिनाच्या निमित्ताने जो अनुयायी येत असतात त्यांना त्यांच्या सोयी सुविधासाठी ज्या अडचणी आल्या होत्या त्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत, पाठीमागच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे। आणि यावेळेस आम्ही ते पार्किंग लॉट कमी पडले होते, जागा कमी पडले होते, त्या वाढवलेल्या आहेत। आम्ही जे याच्या कोरेगावमध्ये जो आम्ही लोकांना PMT बसेसमधून घेऊन मागं जात होतो, थोडंसं पाठीमागं थोडंसं 400 मीटरवरती मागं ते घेतलेलं आहे, जेणेकरून तिथं मोठ्या प्रकारचं बस स्थानक आम्हाला टेम्पररी आम्ही उभा केलेला आहे। त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था, टॉयलेट्स असतील अशा प्रकारची सुविधा करण्यात आलेली आहे। संदर्भाने आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। पोलिसचा अधिकचा बंदोबस्त आम्ही वाढवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी आम्ही सर्व ती खबरदारी घेतलेली आहे। किती बंदोबस्त असेल ग्रामीणमध्ये 4000 पोलीस आमचे बंदोबस्ती, 1500 होमगार्ड्स आहेत, 4 कंपन्या आहेत SRPFच्या, आमच्या 2 CRPFच्या आमच्या 2 कंपन्या आहेत आणि साधारणतः 7 ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी आहेत, 23 DYSP दर्जाचे अधिकारी आहेत, 70 PI दर्जाचे अधिकारी आहेत आणि 250 पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा API दर्जाचे अधिकारी आहेत। मागचं नाही आहे, पण तो येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेता आम्हाला बंदोबस्त वाढवणं आवश्यक आहे। त्या प्रकारे आम्ही PMTच्या ज्या बसेस होत्या त्याचीही संख्या वाढवली आहे। का गेल्या वर्षी आमच्याकडे 350 बसेस होत्या, तर आम्ही आता 380 बसेस ग्रामीण भागासाठी केलेल्या आहेत। म्हणजे अनुयायांची संख्या, वाढती संख्या विचारात घेता हा बंदोबस्त वाढवलेला आहे। काहीतरी अनुचित प्रकार होईल म्हणून वाढवलं असं नाही किंवा काही घडणार आहे असं नाही, तर सर्व शांततेमध्ये साजरा होईल असं आमची अपेक्षा आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।